जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्र मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, त्यातील एकेका श्लोकाचा अभ्यास आपण दर रविवारी करत आहोत. त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे आणि आपल्याला समर्थ सगळं तत्वज्ञान उलगडून देत आहेत. मनाला उपदेश करत आहेत की कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे, कशा पद्धतीने आपली मनोभूमिका ठेवली पाहिजे. आज आपण चिंतनासाठी 26वा श्लोक घेत आहोत. तो श्लोक काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग पुढे त्याचा अर्थ आणि त्यावरचं विवेचन बघूया. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेवोनी गेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण अर्थ बघूया. देहे रक्षणा कारणे यत्न केला. यत्न म्हणजे प्रयत्न, कष्ट. परी शेवटी काळ घेऊनी गेला. काळ म्हणजे मृत्यू. करी रे मना भक्ती या राघवाची. राघवाची म्हणजे परमेश्वराची, भगवंताची. पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची म्हणजे प्रपंचाची, संसाराची. म्हणजे मनाला काय समर्थ माऊली उपदेश करते की हे मना, आपण आपल्या देहाच्या रक्षणासाठी, देहाला सांभाळून ठेवण्यासाठी कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट घेतले, तरी एक दिवस आपल्या सगळ्यांना मृत्यू येतो. आणि हा देह जो नश्वर आहे, तो एक दिवस नाश पावतो. हे शरीर एक दिवस नष्ट होतं, नाहीसं होतं. परी शेवटी काळ घेऊन गेला म्हणजे काळ म्हणजे मृत्यू. जो जीव ह्या पृथ्वीवर जन्माला आला, तो एक ना एक दिवस इथून निघून जातो. कारण त्याचा देह हा नश्वर आहे आणि आत्मस्वरूप ब्रह्मांडामध्ये म्हणजे जिथून आलेलं होतं तिथे परत निघून जातं. करी रे मना भक्ती या राघवाची, असं 3ऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगतीये. आणि पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. अंतरी म्हणजे अंतरंगात, आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये, मनामध्ये भवाची म्हणजे संसाराची किंवा प्रपंचाची कुठेतरी एक चिंता असते, काळजी असते. तर ही संसाराची किंवा प्रपंचाची चिंता किंवा काळजी तू सोडून दे.
ती काळजी तू करू नकोस आणि त्यासाठी तू भगवंताची भक्ती कर, असं समर्थ माऊली आपल्याला सांगते. म्हणजे इथे समर्थाने आपल्याला देहाचं तात्पुरतेपण सांगितलेलं आहे. म्हणजे आज सगळेजण आपण जन्माला आलेलो आहोत आणि रोजचा दिवस जगत असताना आपण जणू अमर असल्यासारखे वागत असतो किंवा आपल्या मनामध्ये कुठेही ही भावना नसते, की एक ना एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जायचंय. आपण अमर असल्यासारखे किंवा जणू काही आपल्याला कधीही मृत्यू येणार नाही, अशा पद्धतीने आपण वागत असतो. पण खरं तर आपण सगळे जीव जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत. ज्या जीवाला जन्म आहे, त्या जीवाला मृत्यूसुद्धा येणार आहे. साधी गोष्ट आहे, की जे डोळ्याला दिसतं, जे दृश्य आहे, जे स्थूलामध्ये आहे, ते कधीतरी नाश पावतं, नष्ट पावतं. हा शास्त्राचा नियम आहे. देह हा नाशिवंत आहे. देह कधीतरी पडणार, देह कधीतरी जाणार. पण मनुष्याला मृत्यू नको असतो, कारण मनुष्याच्या मनामध्ये जगण्याची एक स्वाभाविक उर्मी असते. आपल्या प्रत्येकाला आपण जगावं असं स्वाभाविकरित्या वाटतं. कोणालाही मृत्यू नको असतो. जगण्याची जी प्रबळ इच्छा आपल्या मनामध्ये आहे, ती इच्छा आपल्याला देह टिकवून ठेवण्यासाठी किंवा देह सांभाळण्यासाठी प्रयत्न करायला प्रवृत्त करते. म्हणून पहिल्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, की "देहे रक्षणाकारणे यत्न केला." म्हणजे बघा, आपण कुठेही असलो आणि जर आपल्याला काही त्रास व्हायला लागला, तर आपण पटकन डॉक्टरांकडे जातो की नाही? का जातो? कारण आपल्याला जगायचंय. काहीही झालं, तरी मला मरायचं नाहीये किंवा मला एवढ्यात मरायचं नाही. मला रोज जगायचंय. ही जी जगण्याची उर्मी आहे, ती मनुष्याला देह सांभाळण्यासाठी प्रवृत्त करते. मग जे ह्याच्या आड येतं, ते आपण सोडून देण्याचा प्रयत्न करतो. मग आपण पथ्य सांभाळू, देहाला काही झालं तर आपण औषधोपचार करून घेऊ. तो देह आपण व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करू. कशासाठी? कारण मला व्यवस्थित जगायचंय. त्याच्यामागे दुसरंही कारण असं असतं, की हा जो प्रपंचाचा डाव आपण मांडलेला आहे, जो संसार आपल्याला जन्मतःच मिळालेला आहे, त्या प्रपंचाची, त्या संसाराची आपल्याला स्वाभाविक आवड असते आणि आपली आसक्ती त्याच्यामध्ये आपण कालवलेली असते. त्यामुळे कुठल्याही मनुष्याची स्वाभाविक ओढ ही प्रपंच करण्याकडे, संसार करण्याकडे, त्यातून आनंद मिळवण्याकडे, विषय भोगण्याकडे, सांसारिक सुख उपभोगण्याकडे असते. आणि म्हणून म्हणजे एकतर जगण्याची स्वाभाविक उर्मी आणि दुसरं प्रपंचामध्ये, मुलाबाळांमध्ये, घरदारामध्ये अडकलेली आसक्ती. त्याला हे जग सोडून जायचं नसतं ह्या एकमेव कारणासाठी, की आसक्ती आहे आणि जगण्याची जबरदस्त इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे. ही जी 2 कारणं आहेत, या 2 कारणांमुळे कुठल्याही मनुष्याला सहजपणे हे जग सोडून आता निघून जावं असं वाटत नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्याला असं वाटतं, की आपला छान प्रपंच असावा, घरदार असावं, प्रपंचामध्ये मुलं-बाळं असावीत, नोकरी-धंदा करून प्रपंचाला लागणारा पैसा आपण व्यवस्थित मिळवावा, पुष्कळ वस्तू आपण विकत घ्याव्या, मुलांना काहीही कमी पडू नये म्हणून त्यांच्यासाठी सगळं साठवावं, त्यांना पुष्कळ पैसा मिळवून सगळी सुखं देण्याचा प्रयत्न करावा. ही स्वाभाविक मनुष्याची उर्मी असते. आणि हे सगळं विषय सुख वारंवार मिळावं म्हणून अगदी म्हातारपणी सुद्धा मनुष्य प्रापंचिक वासनेमध्ये अडकलेला असतो. म्हणजे अगदी मरताना सुद्धा त्याच्या कुठल्यातरी क्षुल्लक वासना शिल्लक राहतात. कारण महाराज म्हणतात त्याप्रमाणे हवेला तृप्ती नाही. वासना ही त्यागाने नाहीशी होत नाही किंवा ती भोगून संपतही नाही. आणि म्हणून मनुष्याला मृत्यू नको असतो. कारण आयुष्यभर कष्ट करून त्याने जे काही सांसारिक किंवा प्रापंचिक सुख मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, भरपूर वस्तू जमा केलेल्या आहेत, घर बांधलेलं आहे किंवा घर घेतलेलं आहे, घरामध्ये सगळं केलेलं आहे, मुलं-बाळं आहेत, प्रपंच आहे.
आणि हे सगळं सोडून जायचं एक दिवस, ही कल्पनाच त्याला असह्य करते. आणि आयुष्यभर कितीही वासना भोगली तरी मृत्यूच्या क्षणी एखादी क्षुल्लक वासना सुद्धा शिल्लक राहू शकते आणि त्याच्यामध्ये जीव अडकलेला राहतो आणि तेच त्याचं अडकणं पुढच्या जन्माला कारणीभूत होतं. आणि मागच्या जन्मामध्ये ज्या त्याच्या वासना पूर्ण झालेल्या नाहीत, त्या पूर्ण करण्यासाठी जीव पुन्हा जन्माला येतो. आणि म्हणून आपल्याला माझा प्रपंच खूप छान झाला, मी खूप समाधानी आहे, अशी सांगणारी माणसं फार कमी आढळतात. आपण कोणालाही विचारलं तरी तो कुठेतरी असमाधानीच असतो. कुठेतरी त्याच्या मनामध्ये ही भावना असते, की मला आयुष्यामध्ये अमुक-अमुक हवं होतं, पण ते मिळालं नाही. आणि आपल्या मनामध्ये ही जी काही टोचणी असते किंवा बोच असते, जिथे कुठे आपल्या वासना अडकलेल्या असतात, त्या वासना आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतात. आणि पुन्हा गर्भवासाचे सगळे चटके त्या जीवाला सहन करावे लागतात. म्हणून संतांची ही कळकळ असते, की तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झालाय ना, तर त्याचं सार्थक करून घ्या. तुम्ही त्या जन्मामध्ये इतकी भगवंताची, त्या चैतन्याची उपासना करा, साधन करा, की तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. सद्गुरूची कृपा होईल, परमेश्वराची कृपा होईल आणि आपल्याला ह्या जगामध्ये पुन्हा जन्म घ्यायला यावं लागणार नाही. पण तसं होताना दिसत नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा कुठेतरी अडकलेला आहे. आणि दुसरं मनुष्याच्या मनामध्ये मृत्यूविषयी एक स्वाभाविक भीती असते. कारण हा देह सोडून जाणं किंवा आपलं अस्तित्वच या जगामधलं नाहीसं होणं, हे त्याला खूप भयावह वाटत असतं. म्हणजे आपण एक ना एक दिवस हे जग सोडून जाणार आहोत, ही कल्पनाच त्याला नकोशी वाटते. म्हणजे एकतर प्रपंचामधली सगळी आसक्ती दूर लोटून आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. पण प्रपंच जर मनासारखा झालेला नसेल, तर कुठेतरी ती टोचणी असते किंवा प्रपंच खूप मनासारखा झाला असला, तरीही त्याच्यामध्ये आसक्ती असते. मग त्यावेळेला मनुष्याला अवघड जातं मृत्यूला सामोरं जाणं. आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूची भीती. म्हणजे मृत्यू ज्या क्षणी आपल्याला येईल, त्यावेळेला आपलं काय होईल? ही एक भीती प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये असते. कारण आपण मृत्यूच्या बाबतीत ऐकलेलं असतं किंवा बघितलेलं असतं. आणि ही वेळ माझ्यावर पण एक ना एक दिवस येणार आहे. ही भीतीच मनुष्याला खूप त्रासदायक ठरते. कारण त्यावेळी मृत्यूच्या वेळी श्वास तुमचे संपत चाललेले असतात. जीव कोंडल्यासारखा झालेला असतो. जीव घाबरा-घुबरा झालेला असतो. म्हणजे एकीकडे देहाला जगण्याची उर्मी आहे. पण आत्मस्वरूपाला देह सोडून ब्रह्मांडामध्ये मिसळण्याची उर्मी आहे. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे जीव घाबरा-घुबरा होतो. त्यामुळे श्वास कोंडल्यासारखा होतो. त्यावेळी मनुष्याला वेदना होत असतात. जीभ आत ओढल्यासारखी झालेली असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्याला मृत्यू ह्या कल्पनेनीच भीती वाटते. मग धडपड सुरू होते ती म्हणजे देह टिकवून ठेवण्याची आणि देह अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवण्याची. म्हणजे तो मृत्यू लांबवण्याची. पण समर्थ इथे आपल्याला पहिल्या 2 चरणांमध्येच जे सत्य आहे ते सांगतात आणि समर्थ आपल्याला हे सांगतात, की "देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊनी गेला." म्हणजे तुम्ही कितीही जीवाचा आटापिटा करा, तुम्ही कितीही औषधोपचार घ्या, तुम्ही कितीही काहीही करा, पण ज्यावेळेला तुमचा मृत्यू येणार, त्यावेळेला तो येणारच आहे. म्हणजे थोडक्यात काय, की प्रत्येकाची मृत्यूची वेळ, मृत्यूचा दिवस, मृत्यूची जागा आणि तो कसा येणार, हे सगळं ठरलेलं आहे. तो क्षण जवळ आला, की मनुष्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं.
त्यामुळे देहाच्या रक्षणासाठी, त्याला सांभाळून ठेवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी मनुष्याला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. म्हणून देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊनी गेला. मग असं सगळं असताना हे मना, तू अतिशय मनापासून शक्य तितक्या त्वरेने भगवंताची भक्ती करायला सुरुवात कर, असं समर्थ आपल्याला तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. म्हणजे काय सांगतात समर्थ आपल्याला तिसऱ्या चरणात? की "करी रे मना भक्तिया राघवाची." मग भक्ती केल्यानंतर काय होईल? तर 2 गोष्टी होतील. एक म्हणजे आपल्या मनामध्ये जी मृत्यूची भीती आहे, ती पहिली जाते. आणि चौथ्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे, की तू या भवाची म्हणजे प्रपंचाची किंवा संसाराची चिंता तू सोडून दे. ती काळजी तू सोडून दे. हे जे समर्थाने चौथ्या चरणामध्ये सांगितलंय, तर ती प्रापंचिक काळजी सुद्धा देवाची भक्ती केल्यामुळे नाहीशी होते. म्हणजे जसं आपण भगवंताची भक्ती करायला लागतो, तसा भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होत जातो. भगवंत म्हणजे काय? सच्चित आनंद आहे. मग तो आनंद, ते चैतन्य आपल्या मनामध्ये प्रकट होत गेल्यामुळे आपल्याला एक प्रकारची निर्भयता येते. जी काही भीती आपल्याला वाटत असते मृत्यूविषयीची, ती हळू निघून जाते. म्हणजे जर आपण खरं साधन मार्गावर चालत असू, तर साधकाच्या मनामध्ये मृत्यूच्या भीतीच्या ऐवजी आपल्याला मृत्यू कसा येईल, त्यावेळेला आपल्या मनामध्ये भगवंताचं नाम येईल का नाही येणार? आपल्याला सद्गुरू सांभाळतील ना त्यावेळेला? आपल्याला भगवंताचं स्मरण आपल्या मृत्यूच्या वेळेला राहील ना? त्याचं नाव आपल्या मुखामध्ये येईल ना? आपला अंतःकाळ साधायला सद्गुरू येतील ना? मृत्यूनंतर भगवंताच्याकडे परत जाऊन आपला उद्धार भगवंत करेल ना? आपल्याला चांगली गती प्राप्त होईल ना? या सगळ्या गोष्टींचा विचार साधक करत असतो. त्याला मृत्यूची भीती वाटत नसते. त्याला मृत्यूच्या पलीकडचे वेध लागलेले असतात. त्याला ह्या गोष्टींच्या विषयी मनामध्ये भाव उत्पन्न झालेले असतात, की ठीक आहे मृत्यू तर येणारच आहे. पण त्यावेळेला माझे सद्गुरू येतील ना अंतःकाळ साधायला. कारण सद्गुरूंनी हे सांगितलंय ना, की मी तुमचा अंतःकाळ साधीन. तुम्ही फक्त आयुष्यभर नाम घ्या. भगवंतांनी सुद्धा वचन दिलंय, की "अंती घेता माझे स्मरण, त्यास उद्धरीन मी आपण." जर आयुष्याचा शेवटच्या क्षणी जर भगवंताचं स्मरण आपल्याला झालं, भगवंताचं नाम जर आपल्या मुखामध्ये राहिलं किंवा स्मरणामध्ये राहिलं, तर आपला उद्धार होणार आहे. आपल्याला चांगली गती प्राप्त होणार आहे. म्हणजे महाराजांनी सांगितलंय ना, की आपल्याला नामाची आठवण कधीपर्यंत पाहिजे? आपल्या मृत्यूच्या क्षणापर्यंत किंवा आपली स्मृती जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत. आपल्याला भगवंताच्या नामाची आठवण पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार साधक करत असतो. त्यामुळे त्याला भीतीच्या ऐवजी आपल्याला उत्तम गती प्राप्त होईल की नाही आणि आपला उद्धार होईल की नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी जिथे आपले श्वास संपत चाललेले आहेत, त्या शेवटच्या वेळेला आपल्याला भगवंताचं स्मरण राहील ना आणि त्यासाठीच हे महाराजांनी सांगितलंय, की जर तुम्हाला शेवटच्या क्षणी भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटत असेल, तर आयुष्यभर तुम्ही नाम घेतलं पाहिजे, म्हणजे शेवटच्या क्षणी ते आठवेल. हा विचार साधकाच्या मनामध्ये असतो. म्हणजे जसं आपण भक्ती करत जातो, तसं साधकाची मनाची अवस्था ही अतिशय वरच्या दर्जावर येते. म्हणजे तो मृत्यूला घाबरायच्या ऐवजी मृत्यूनंतरच्या जगाचा विचार करायला लागतो, की आपला मृत्यू झाल्यानंतर आपलं आत्मस्वरूप नक्की कुठे जाणार? परमेश्वराचा सहवास आपल्याला कसा प्राप्त होणार? आपले सद्गुरू सूक्ष्मामध्ये आपल्याला भेटतील की नाही त्यावेळेला? म्हणजे आपण देह सोडल्यानंतर आपण जेव्हा सूक्ष्मात जाऊ किंवा आपण जेव्हा सूक्ष्म देह धारण करू, त्यावेळेला सूक्ष्मामध्ये आधीच असलेले आपले सद्गुरू आणि सद्गुरूंचे मोठे-मोठे शिष्य, मोठी-मोठी सगळी मंडळी, जी भगवंताच्या लोकामध्ये वास करतायत,
त्यांची भेट आपली कशी होईल ह्याचा विचार साधक करत असतो. त्याला मृत्यूची भीती वाटत नसते. तो त्याच्या पलीकडे जाऊन विचार करतो. म्हणजे बघा, एका भक्तीमुळे त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतरंगामध्ये निर्भयता उत्पन्न होते. त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. म्हणजे भक्त कशी प्रार्थना करत असतो, की अनायासेन मरणम, विना दैन्येन जीवनम, देहांते तव सायुज्यम, देहि मे परमेश्वरम. अनायासेन मरणम म्हणजे हे परमेश्वरा, मला कुठलेही कष्ट किंवा यातना न होता मृत्यू येऊ दे. विना दैन्येन जीवनम म्हणजे कुठलंही दैन्यवाणं किंवा लाचारीचं आयुष्य मला जगायला लागू नये. दैन्य किंवा लाचारी नसलेलं आयुष्य तू मला दे. देहांते तव सायुज्यम. सायुज्यता ही एक प्रकारची मुक्ती आहे. म्हणजे देहाचा अंत झाल्यानंतर मला सायुज्यता मुक्ती मिळो, म्हणजे माझं आत्मस्वरूप हे परमात्म्या तुझ्या स्वरूपामध्ये मिसळून जाऊ, मला तुझं नित्य सानिध्य लाभो. देही मे परमेश्वरम म्हणजे हा वर किंवा हे वरदान हे परमेश्वरा तू मला दे. अशी प्रार्थना साधक करत असतो परमेश्वराकडे. 4 तऱ्हेच्या मुक्ती शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. सलोकता म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या उपास्य दैवताचा लोक आपल्याला प्राप्त होतो. समीपता म्हणजे मृत्यूनंतर भगवंताच्या अतिशय समीप जाण्याचं, राहण्याचं, सानिध्याचं भाग्य आपल्याला लाभतं. स्वरूपता म्हणजे भगवंताचं जे रूप आहे आणि गुण आहेत ते मृत्यूनंतर आपल्याला प्राप्त होतात. आणि सायुज्यता ही सगळ्यात शेवटची मुक्ती आहे, जिथे आत्मस्वरूप परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होतं, पुन्हा जन्माला न येण्यासाठी. त्यामुळे पुन्हा जन्माला यावं लागत नाही. तर ती सायुज्य मुक्ती मागितलेली आहे परमेश्वराकडे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरिपाठामध्ये म्हणते ना, की देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. म्हणजे देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येईल. म्हणजे देवाची भक्ती करून एक क्षणभर जरी आपण देवाच्या इथे येऊन अगदी मनापासून उभे राहिलो आणि देवाची दृष्टी आपल्यावर पडली, तर ह्या 4ही मुक्ती आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे उत्तम लोक प्राप्त होतो, देवाचं सानिध्य म्हणजे समीपता मिळते, देवासारखेच गुण आणि रूप आपल्याला प्राप्त होतं म्हणजे स्वरूपता, लोक मिळतो म्हणजे सलोकता, आणि नंतर सगळ्यात शेवटी म्हणजे सायुज्य मुक्ती. आणि म्हणून 3ऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते, की तुम्ही भगवंताची अगदी मनापासून भक्ती करा. भगवंताचं नाम घ्या, त्याचं भजन चिंतन करा, त्याचं कीर्तन करा, त्याचं गुणसंकीर्तन करा. करी रे मना भक्तिया राघवाची. म्हणजे काय होईल, की आपल्याला जी मृत्यूची भीती आहे, म्हणजे देह कधीतरी जाणार ही जी भीती आपल्या मनामध्ये असते, ती भीती नष्ट होईल. जी भीती अंतरंगामध्ये आहे, की या जगामधलं माझं अस्तित्वच जे देहाच्या माध्यमातनं आज आहे, ते नष्ट होणार आहे, ते जाणार आहे. कारण कितीही देहाला सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी एक दिवस काळ आपल्याला खाऊन टाकतो. जीवाला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊनी गेला. म्हणून भक्ती करा, करी रे मना भक्तिया राघवाची. पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. म्हणजे काय, की अंतरंगामध्ये, मनामध्ये जी काही प्रापंचिक चिंता किंवा काळजी आहे, ती सुद्धा ह्या भक्तीने नाहीशी होते. महाराज म्हणतात तसं, की काळजी ही काळजापाशीच असते. आपल्याला
प्रपंच किंवा संसार करत असताना एक स्वाभाविक काळजी किंवा चिंता असते, की आपला प्रपंच सगळा व्यवस्थित होईल की नाही? किंवा आज जरी मी सुखात असलो, तरी हे सुख माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असंच टिकून राहील ना? कारण आपण सगळं कर्तेपण स्वतःकडे घेतलंय. आपल्याला महाराज सांगतात, की प्रपंच हा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्याने आपल्याला जन्माला घातलं. त्यामुळे जन्मतःच आपल्याला हा प्रपंच किंवा संसार मिळाला. मग ज्याने आपल्याला जन्माला घातलं, तो आपला प्रपंच व्यवस्थित पार पाडण्यासाठी समर्थ नाही का? प्रपंचामध्ये ज्या काही उणिवा असतात, मुळात प्रपंचाचं रूपच दुःखमय आहे. उणीव हेच प्रपंचाचं रूप आहे. त्यातनं गत आयुष्यात किंवा पूर्व काळामध्ये जे काही चुकीचं कर्म घडलेलं आहे, गत जन्मामध्ये, ते सगळं भोगण्यासाठी आपण ह्या जन्मामध्ये आलेलो आहोत. म्हणजे जे काही दुःख आपल्या वाट्याला येतं, ते आपल्याच कर्मांचं फळ आहे. जे काही चांगलं कर्म केलंय, त्याचंही फळ आपल्याला मिळत असतं. पण मनुष्याला सदैव सुखच हवंय. दुःख वाट्याला आल्यानंतर मनुष्याला ते सहन होत नाही. मग अशा वेळेला मनुष्याच्या मनामध्ये प्रपंचाविषयी किंवा संसाराविषयी सुद्धा एक प्रकारची स्वाभाविक चिंता किंवा काळजी असते, की प्रपंचामध्ये सगळं व्यवस्थित घडेल की नाही? पण आपलं कर्तेपण हे अपुरं आहे. ते भगवंताच्या अधीन आहे. म्हणजे आपलं कर्तेपण हे आपल्या स्वाधीन नसून ते भगवंताच्या स्वाधीन आहे. पण हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपलं कसं होतं, की कर्म करायला सुरू करायच्या आधीच हे सगळं व्यवस्थित पार पडेल ना, ही एक प्रकारची चिंता आपल्या मनामध्ये असते. कर्म करत असताना आपल्या मनामध्ये हे येत असतं, की काय माहिती कोणाला ठाऊक हे कसं काय सगळं होणार आहे. म्हणून काळजी लागते. आणि कर्म झाल्यानंतर त्याचं काय फळ मिळेल ही एक काळजी असते. आणि फळ मिळाल्यानंतर ते जर आपल्या मनासारखं मिळालं नाही, तर एवढं सगळं करून हेच का मला फळ मिळालं? म्हणून मनुष्य दुःखी होतो. म्हणून महाराज काय सांगतात आपल्याला, की जसं अर्जुनानी त्याच्या रथाच्या दोऱ्या श्रीकृष्णाकडे दिल्या, तसं आपण आपल्या आयुष्याच्या दोऱ्या भगवंताच्या हाती सोपवून द्याव्यात. म्हणजे आपला प्रपंच हा भगवंताच्या इच्छेने चालतो अशी मनोभूमिका आपण ठेवायची. म्हणजे त्या प्रपंचामध्ये मला हे हवंय, मला अशा पद्धतीनेच माझा प्रपंच घडावा असं वाटतं. कधीही मला दुःख होऊ नये, प्रत्येक वेळेला मला सुखच व्हावं. अशा पद्धतीने जी काही आपण मनाची भूमिका ठेवलेली असते, त्याच्याऐवजी हे भगवंता, तू मला प्रपंच दिलेला आहेस. हा प्रपंच तुला जसा चालवायचा आहे तसा तू चालव. जसं मला तुला ठेवायचंय तसं तू ठेव. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझं विस्मरण मला होऊ देऊ नकोस, एवढीच प्रार्थना करायची. आपण जर भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलो, तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपला प्रपंच हा आपल्या कल्पनेच्या पलीकडे चांगला होतो. पण आपण सगळं कर्तेपण स्वतःकडे घेतलेलं असल्यामुळे स्वाभाविक आपल्याला काळजी लागते. म्हणजे काळजीने आपल्याला धरायच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो. म्हणून प्रपंचामध्ये कितीही संकटं आली, कितीही दुःख परंपरा आली, तरी कुठलीही चिंता किंवा काळजी न करता आपण भगवंताला शरण जावं. आपण भगवंताला शरण गेलो, की सगळं काही त्याच्याकडे लागलं. म्हणजे महाराज म्हणतात ना, की गोंदवल्याला आल्यानंतर तुम्ही तुमच्या काळजीचं गाठोडं माझ्या इथे ठेवून जा, रामापाशी ठेवून जा. पण आपण काय करतो? महाराजांच्याकडे जातो किंवा कुठल्याही सद्गुरूंच्या ठिकाणी जातो. जी काही काळजी किंवा चिंता आपल्या मनामध्ये भेडसावत असते, ती सगळी त्यांना सांगतो. पण ते गाठोडं पुन्हा उचलतो, डोक्यावर ठेवतो आणि घरी येतो. मग महाराज काय करणार किंवा परमेश्वर काय करणार? ते आपण सोडून त्यांच्यापाशी आलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये इतकी श्रद्धा पाहिजे सद्गुरूंविषयी किंवा परमेश्वराविषयी, की जी काही चिंता किंवा काळजी आज आपल्याला भेडसावतीये, ती त्यांना कानावर घालून यायचं, निवेदन करायचं. म्हणजे सगळं काही त्यांच्याकडे लागलं आणि मनाची भूमिका अशी पाहिजे, की आपण आपल्या बाजूनी सद्गुरूंना सांगितलंय किंवा परमेश्वराला सांगितलंय. पण त्याला परमेश्वराला किंवा सद्गुरूंना तुम्हाला जे काही फळ द्यायचंय ते देतील. मग कदाचित आपल्या मनासारखं घडेल किंवा आपल्या मनाविरुद्ध सुद्धा घडेल. मग आपल्या मनासारखं घडलं तर आपण म्हणायचं, की ही भगवंताची आपल्यावर कृपा झाली. पण आपल्या इच्छेप्रमाणे जर घडलं नाही, तर अशा पद्धतीचं फळ आपल्याला मिळणं,
हे आपल्याला फायदेशीर नाही म्हणून भगवंताने आपल्याला ते दिलं नाही. म्हणून सद्गुरूंनी आपली ती इच्छा पूर्ण केली नाही. कारण आज आपण जे त्यांच्याकडे मागतो, ते भविष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडेलच असं नाही. पण हे सद्गुरूंना माहिती असतं, हे परमेश्वराला माहिती असतं. आणि दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट जशी घडायची आहे तशीच ती घडणार आहे. त्यामध्ये हा सगळा प्रारब्धाचा भाग असल्यामुळे परमेश्वरीय शक्ती किंवा सद्गुरू तत्व प्रारब्धामध्ये कोणाच्याही ढवळाढवळ करत नाही. कारण हे प्रारब्ध आपल्या कर्मातूनच उत्पन्न झालेलं असतं. उलट सद्गुरूंना असं वाटत असतं, परमेश्वराला असं वाटत असतं, की तुझ्या कर्मातनं जे प्रारब्ध तुझ्यासमोर उत्पन्न झालेलं आहे, ते भोगून तू संपव. म्हणजे कर्माचा जो काही सगळा कर्मविपाक आहे, तो तू भोगून संपवल्यानंतर तुला ते दुःख पुन्हा भोगायला लागणार नाही. ते एकदाच संपून मोकळं होईल. म्हणजे बँकेचं कर्ज फिटत जाताना जसा आपल्याला आनंद होत असतो, तसा आनंद आपल्याला एखाद्या वेळेला दुःख वाटायला आलं तरी त्याला सामोरं जाताना व्हायला पाहिजे. म्हणजे मनाची भूमिका अशी पाहिजे, की ज्या अर्थी मला आत्ता दुःख आलेलं आहे वाट्याला, त्या अर्थी माझा कुठला तरी जो कर्माचा दोष आहे, तो आत्ता परमेश्वरीय शक्ती किंवा सद्गुरूंची शक्ती आपल्याकडनं भोगून संपवतीये. म्हणजे माझा तो भोग संपतोय, ज्या अर्थी दुःख वाट्याला आलंय. मग आपण कोणाकडे तरी जाऊन त्यातनं बाहेर पडण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो केविलवाणे, ते प्रयत्न न करता आणि दुःखाला किंवा त्या घटनेला न टाळता धीराने सामोरं गेलं पाहिजे आणि ती गोष्ट भोगून संपवायला पाहिजे. कारण आज आपण कुठलेतरी उपाय करून जर ती घटना किंवा ते दुःख किंवा काहीही टाळण्याचा प्रयत्न केला, तर ते पुन्हा काही दिवसांनी आपल्या वाट्याला येईल. ते नष्ट होणार नाही. पण आपण ते भोगून संपवलं, तर ते कायमचंच आपल्या आयुष्यातनं नष्ट होतं. कारण तुम्ही तो प्रारब्ध भोग भोगून संपवला. त्यामुळे आपली भूमिका अशी पाहिजे. मग अशा पद्धतीने भूमिका ठेवण्यासाठी भगवंताची भक्ती आपण जर करत गेलो, तर तशी भूमिका आपली आपोआप तयार होते. म्हणून समर्थांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, की "करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची." तू काळजी करणं सोडून दे, चिंता करणं सोडून दे. मृत्यूची भीती तुला वाटणं आपोआप बंद होईल. जर तू राघवाची म्हणजे भगवंताची किंवा परमेश्वराची भक्ती करत गेलास तर. पण आपलं कसं होतं, की आपल्याला आपल्या देहबुद्धीमुळे काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. म्हणून भगवंताचं जर आपण स्मरण ठेवलं, तर वासना आणि अहंकार दोघंही मरतात आणि काळजी उरत नाही. आणि हे सूत्र आपल्याला समर्थ या श्लोकामध्ये सांगतात, की "देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची." जय जय रघुवीर समर्थ.